मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश मंडळ बैठक पार पडली। राज्य सरकारनं गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्यानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलाय। आराखडा लवकरच जाहीर होणार असल्याचं बैठकीत सांगितलंय। कायदा सुव्यवस्था हातात घेतल्यास महामोर्चा काढण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी दिला। ज्यावेळी चाकू सुरे घेऊन जैन समाजाचं आंदोलन झालं तेव्हा पोलीस कुठे होते असा सवालही त्यांनी केलाय। मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। पुण्यात आम्हाला कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं म्हणत संग्राम थोपटेंनी अजित पवारांना टोला लगावलाय। राहुल गांधींच्या मतचोरीचा दावा काँग्रेसवाल्यांनाच खोटा पाडलाय। राहुलचे मतचोरीचे दावे फुसके आहे असं कर्नाटक काँग्रेस सरकारातील मंत्री राजण्णा म्हणाले। या दाव्यानंतर राजण्णा यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आलंय। मतचोरी करून काँग्रेसनं आंबेडकरांना हरवलं। भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। मतचोरी हा तर काँग्रेसचा आजार असंही ठाकूर यांनी म्हटलंय। राहुल गांधींनंतर आदित्य ठाकरेंनी देखील मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप केलाय। पालघरमध्ये मतदार यादीत सुषमा गुप्ता या मतदाराचं नाव तब्बल 6 वेळा आलं। विशेष म्हणजे मतदार क्रमांकही वेगळा आहे असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। मुंबई शहरातील सातपुडा शासकीय निवासस्थान रिक्त केलं नसल्याबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं। मुंबईतील घर राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं तातडीनं घर सोडण्यास अडचण होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। धनंजय मुंडे शासकीय बंगला खाली का करत नाही या चर्चांना उधाण आलं असताना धनंजय मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट असल्याचा दावा करुणा मुंडे शर्मांनी केलाय। मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज येथे फ्लॅट असूनही खोटं बोलून सरकारी बंगल्याचा लाभ घेत असल्याचा दावा करुणा यांनी केलाय। काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 15 ऑगस्टला मांस विक्री बंदच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे वरण भात आणि तूप खाऊन युद्धावर जात नव्हते, ते चांगल्या प्रमाणात मांसाहार करायचे। बाजीराव पेशवेही मांसाहार करायचे असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी मांसाहार बंदीवरून शाकाहारी माणसांचा घोर अपमान केला असं वक्तव्य अरुण सावंतांनी केलंय। महाराष्ट्रातील आणि देशातील करोडो शाकाहारी जनतेचा राऊतांनी अपमान केला। त्यांनी याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी सावंतांनी केली आहे। कुठल्या दिवशी आम्ही काय खायचं हे सरकार ठरवणार का असा सवाल करत संविधानानं चालणारा देश कोणाच्या मर्जीनं चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत वैभव नाईकांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। बावनकुळेंकडे महामार्गाची कैफियत मांडल्याचं गडकरींनी म्हटलंय। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत बावनकुळे आणि वैभव नाईकांची भेट झाल्यानंतर आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया वैभव नाईकांनी दिली आहे। रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण आणि खड्डेमुक्त व्हावा यासाठी ठाकरे गटानं रास्ता रोको केला। यात माजी आमदार वैभव नाईकही सहभागी झाले होते। मुंबई गोवा महामार्गावर रांगोळी घालून दुधाचा अभिषेक करून ठाकरे गटानं आंदोलन केलं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्हॉइस ऑफ देवेंद्रचे फलक घेऊन नाचावं, आम्हाला काही देणं घेणं नाही, मात्र युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही राजकारण करत असाल तर आमचा त्याला विरोध असणार आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। शरद पवार गटाची मंडल यात्रा भंडाऱ्यात दाखल झाली। या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। रोहित पवार यांच्या नेतृत्वात भर पावसात शहरातून मोर्चा काढण्यात आला। मराठा आरक्षणासाठीची उपसमिती राज्य सरकारनं पुन्हा नेमण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासेवा संघानं केली आहे। मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरक्षण सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली होती, मात्र सध्याच्या सरकारनं ती बरखास्त केलेली आहे। भास्कर जाधवांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून पुन्हा एकदा ब्राह्मणांना डिवचले। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार पेशव्यांनी बुडवले असं म्हणत पुन्हा ब्राह्मणांवर निशाणा साधलाय। गांधी कुटुंब संपवण्याचा काही संघटना प्रयत्न करतात असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। राहुल गांधींच्या कुटुंबातील दोघांची याआधीच हत्या झाल्याचं त्यांनी नमूद केलं। भिवंडी ग्रामीणचे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी मृत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शरद पवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घातल्यानं महाविकास आघाडी नेत्यांनी टीका केली होती. त्यावर उपाध्येंनी हा निर्णय काँग्रेस काळातीलच असल्याचं म्हटलंय. मागील काही दिवसांपासून काँग्रेसला एकावर एक धक्के मिळत आहेत. सांगलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भाजपचा झेंडा हाती घेणार. विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र युवा नेते विक्रम ठाकरे भाजपच्या संपर्कात आहे. शनिवारी वरुड येथे चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय बबिता पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. बबिता पवार शिवसेनेच्या भायखळा विधानसभेच्या संघटिका होत्या. बबिता पवारांना ठाकरेंकडून बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये काही बनावट मतदान कार्ड समोर आलेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी पर्दाफाश केला. एकाच नावानं 3 बनावट मतदान कार्ड आहे, तर एकाच व्यक्तीचे फोटो सारखे मात्र नाव वेगळे आहे. हे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहेत. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीमध्ये प्रतिभा सेतू योजना लागू करा अशी मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसंच उमेदवार माहिती पोर्टल देखील सुरू करण्याची मागणी पाचपुतेंनी केली आहे. हिंदू सणांवर निर्बंध येणार नाही, मात्र गणेशोत्सव काळात डीजेवर बंदी सरकारनं आणली नाही तर कोर्टानं आणली आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. कोणीही गैरसमज पसरवू नये. सण आमच्यासाठीही महत्त्वाचे असल्याचं सामंत म्हणाले.